कुडाळमध्ये नारायण राणेंना आसमान दाखवणाऱ्या जायंट किलर वैभव नाईक यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे। बाळासाहेबांना त्रास देणाऱ्यांचा पराभव करून सिंधुदुर्गवासियांनी बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली अर्पण केली आहे, असं मत त्यांनी व्यक्त केले आहे। कुडाळ विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे प्रचार प्रमुख असलेले आणि माजी मुख्यमंत्री असलेले नारायण राणे यांचा पराभव केलाय आणि तो पराभव केलाय तो शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी। आपल्यासोबत वैभव नाईक आहेत। वैभव, पराभव झालाय, विजय झालाय, तुझा काय प्रतिक्रिया आहे? बाळासाहेबांना खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शिवसैनिकांनी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने खऱ्या अर्थाने मालवणच्या विधानसभेवर भगवा फडकून श्रद्धांजली दिलेली आहे। ज्यांनी बाळासाहेबांच्या डोळ्यात अश्रू आणलेत अशा लोकांना घरी बसवण्याची शपथच या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शिवसैनिकांनी घेतली होती आणि ती शपथ या शिवसैनिकांनी पूर्ण केलीत। उद्धवजींनी सुद्धा या जिल्ह्यावर शिवसेनेचा भगवा फडकावा अशी उद्धवजींची सुद्धा इच्छा होती आणि ती दोन्ही इच्छा मी आणि माझ्या सर्व शिवसैनिकांनी पूर्ण केल्यात। माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकांनी, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर लोकांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल लोकांचे, जनतेचे, त्याचबरोबर शिवसैनिकांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर गेल्या 24 वर्षापूर्वी राजकीय हत्या झालेले माझे काका श्रीधर नाईक यांना पण न्याय देण्याचा प्रयत्न या निवडणुकीच्या विजयाने मी केलेला आहे। इतक्या वर्षाचा संघर्ष होता, गेले कित्येक वर्ष तू या संघर्षाची लढा देतोस, पहिली प्रतिक्रिया कुटुंबाकडून काय होती? निश्चितपणे अजून प्रतिक्रिया मिळाली नाही, पण निश्चितपणे बाळासाहेबांच्या नंतर उद्धवजींच्या खरोखर आनंद झाला असेल। त्याचबरोबर माझ्या कुटुंबियाच्या लोकांना सुद्धा आनंद झाला असेल। माझ्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा निश्चित आनंद झाला असेल। निश्चितपणे या विजयाने सर्वजण या आनंदात आहोत। पुढच्या भविष्याचे नेमके प्लॅन काय तुझे? भविष्यात प्लॅन निश्चित आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सामान्य लोकांपर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न, सामान्य लोकांचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये मी निश्चित करेन। हे होते वैभव नाईक। नारायण राणे यांनी पराभव केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक मोहितेसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।